नमस्कार मित्रांनो, 50,000 रुपये कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आता ज्या लाभार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे, 22 ऑगस्ट रोजी ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुमचं नाव आहे का? यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याबद्दलची माहिती समजून घ्या. पूर्ण डिटेल्स माहिती तुमच्यापर्यंत असणं आवश्यक आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ जो आहे 50,000 रुपयांचा, तो देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे लाभार्थी पेंडिंग होते, अशा पेंडिंग लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर 3 रेषा या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी नवीन यादी अपडेट झालेली आहे ती यादी या ठिकाणी दिसणार आहे. आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात त्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी अपडेट झालेली आहे. आपण आता नांदेड जिल्ह्याची अपडेट झालेली जी यादी आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी जे शेतकरी पेंडिंग होते, अशा पेंडिंग शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी अपडेट झालेली आहे 22 ऑगस्ट 2024 रोजी. आता कोणत्या ठिकाणी दिसते बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्याची यादी. आता यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री करायचं आहे. एक चॉक मार्क दिलेला आहे, चौकोन डब्यामध्ये इथं टिक मारायची आहे आणि डाउनलोडवरती जो ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड झालेली दिसेल. या यादीमध्ये जो विशिष्ट नंबर आहे तो विशिष्ट नंबर तुम्हाला दिसणार आहे. परत डाउनलोड या टॅबवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल. आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे. तुमचं नाव जर असेल तर आय इनच्या समोर एक नंबर विशिष्ट नंबर असेल, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. तो नंबर घेतल्यानंतर आता परत तुम्हाला इथं बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बघा विशिष्ट नंबर किंवा आधार कार्ड नंबर या 2 नंबरवरून तुम्हाला के-वाय-सी करता येणार आहे. आता विशिष्ट क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर विशिष्ट नंबर तुम्ही समोर टाकू शकता. आय इन या ठिकाणी जो टॅब आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. आता विशिष्ट नंबर आणि आधार नंबर या दोन्ही ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला ई-के-वाय-सी करता येणार आहे. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया, विशिष्ट नंबर तुमच्याकडे आता यादीच्या माध्यमातून तुम्ही घेतलेला आहे, तो विशिष्ट नंबर या रकान्यात टाकायचा आहे. विशिष्ट नंबर म्हणजे आय इनच्या समोर जो नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता विशिष्ट नंबर आपण या ठिकाणी टाकून घेणार आहात. विशिष्ट नंबर आपण आता पेस्ट करूया, कॉपी केलेला. सर्च या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा लाभार्थ्यांची पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे. आधार नंबर वगैरे सर्व या ठिकाणी ऑलरेडी जे शेवटचे 4 डिजिट आहे ते सुद्धा दाखवले जात आहेत. कोणती बँक आहे, विशिष्ट क्रमांक दाखवला जात आहे. 1 नंबरला लोन आहे, त्यानंतर लोन धारकाचे नाव आहे, बँक कोणती आहे त्याचा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी दाखवला जात आहे. पूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता. किती अमाऊंट आहे, कोणती बँक आहे, लोन इयर कोणता आहे, अमाऊंट किती आहे, याचा सुद्धा पूर्ण उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. स्पष्टपणे पाहू शकता. ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे अशा लाभार्थ्यांनी जे तुमच्या अंगठा लावून सुद्धा तुम्ही के-वाय-सी करू शकता. आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा के-वाय-सी करू शकता. आता शक्यतो घरून तुम्हाला हे काम करता येणार नाही. जर तुमच्याकडे CSC सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल तरच तुम्हाला के-वाय-सी करता येणार आहे, अन्यथा करता येणार नाही. ही यादी सुद्धा तुम्हाला पाहता येणार नाही. ही यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या गावातील CSC सेंटर धारक किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडे जाऊन यादी सुद्धा पाहू शकता आणि के-वाय-सी सुद्धा त्यांच्या माध्यमातून करून घेऊ शकता. ज्या ज्या लाभार्थ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे अशा लाभार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जो राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये सहजरित्या तुम्ही 50,000 रुपये अनुदान मिळू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.